नमस्कार मित्रांनो, आपण आज NK बाईक्सचे रिव्ह्यू घेणार आहे। आज वैजापूरहून जाऊन येणार आहे। तर आपला तर 62 व्होल्ट दाखवतो आणि 265 किलोमीटर दाखवतो तुम्हाला किती आहे ते ओरिजिनल जाते का नाही जाते तेवढे। आणि आपण फर्स्ट गिअरमध्ये चालवतो आहे। तर आपण चावी लावून पाहणार किती किलोमीटर चाललेलं आहे, किती किलोमीटर चालते। पहिले सकाळीच आपली मळ्यातून जाऊन आलेली गाडी फक्त। आता आपण लॉक केले। आता आपण किलोमीटर पाहणार किती किलोमीटर झालेले आहेत। 283 किलोमीटर दाखवत आहे आणि आज आपण 64 व्होल्ट दाखवतोय मोटर। किती किलोमीटर चालते ते पाहणार आहे। आज आपण वैजापूरला जाऊन येणार आहे, त्यावेळेस तुम्हाला दाखवतो आता किती किलोमीटर चालते ते NK बाईक्स। वैजापूरला चाललो आहे आपण आणि आज टेस्ट ड्राईव्ह आहे, 100 व्होल्ट दाखवत आहे। आता आपण 4 किलोमीटरपर्यंत आलेलो आहे घरापासून। जागोजागी तुम्हाला दाखवणार आहे। NK बाईक्स आहे, चेकरला येते। या पूर्ण चायनाच्याच बाईक्स आहेत, ते वेगवेगळ्या नावानं आपण जेवढ्या आपल्या लो बजेट सेगमेंटच्या गाड्या या जास्त करून चायनाहूनच मॅन्युफॅक्चर होतात। आपल्याकडे फक्त असेंबल केलं जातं याला। याचं पूर्ण ॲप्लिकेशन पण चायनामध्येच आहे, मोबाईलवर अटॅच होतं। आता आपण 34च्या फर्स्ट गिअरमध्ये 1 किलोमीटर चालवतो आहे। 34ची स्पीड आपल्याला भेटते। आता 2 वर केलं की आपल्याला 41 पर्यंत, आणि 3ऱ्यावर केले तर आपल्या 40 पासून पुढे जाते 43, 45, 50 पर्यंत। आता ही 3ऱ्यामध्ये डायरेक्ट आपली 44, 45 पर्यंत जाते गाडी। आपल्याला आवरेजसाठी सेकंड किंवा फर्स्टवर ठेवायची, तुम्हाला आवरेज चांगलं भेटेल। फर्स्टमध्ये आपली गाडी 32-30-32च्या वरती जात नाही, आणि सेकंडला 32 पासून आपली 40 पर्यंत जाते, आणि तर 3ऱ्यामध्ये 40 पासून 45 ते 50 पर्यंत जाते, म्हणजे 5-5 स्पीड वाढत चालते। तर आपण आता ट्रायल घेणार आहे। आता आपण फर्स्टमध्ये किती किलोमीटर चालली, 5 किलोमीटर आतापर्यंत आलो। आता पुढे बघू किती किलोमीटर चालते ते। आता आपण 8 किलोमीटर आलेलो आहे। दुसऱ्या स्पीडमध्ये चालवतो आहे आणि थोडी सफिशियंट आहे सेकंडला चालवायची। फर्स्टमध्ये थोडं फार बोर होऊ शकतो मी, कारण की 30-32-35च्या वरती जात नाही। 30-32-30-32ची स्पीड चालते। तर ॲक्च्युली काय आहे, जर तुम्ही सेकंड गिअरला चालवली 41-42ची स्पीड भेटते, आणि स्पीड पण चांगली भेटते, आणि रस्ता पण रनिंग तुमचं कटणार आहे। त्याच्यामुळे सेकंडवर मी काही 5-6 किलोमीटर फर्स्टवर चालवले। आता सेकंडमध्ये 6-7 किलोमीटरच्या नंतर मी चालवली, त्याच्यावर बेस्ट गाडी चालते। एकदम दमानं पण नाही आणि एकदम फास्ट पण नाही। जर तुम्ही बाईकमध्ये चालवताना 30-32वर जर सेकंड गिअर चेंज केला तर डायरेक्ट तुम्हाला फरक जाणवतो, डायरेक्ट स्पीड वाढते डायरेक्ट, म्हणजे एक झटका बसतो नॉर्मल, तुम्हाला कळतं हा एकदम पॉवर वाढली व्हायची। अशा प्रकारे आपण आता हा सेकंड गिअरमध्ये घेतो आहे, 42ची स्पीडनं चाललो आहे वैजापूरला। आज आपण याचं ट्रायल घेणार किती किलोमीटर चालतं फर्स्ट सेकंडला। थर्ड गिअर आपण तुरळक फक्त ट्रायलसाठी वापरला थोडा, आपण 1-2 किलोमीटर काहीच वापरला नाही, फक्त सेकंडवर फर्स्ट सेकंडवरच चालवतो आहे। आता सेकंडवर पाहू 16 किलोमीटर जाणं आणि 16 किलोमीटरनं 32-33 किलोमीटरने ऑलरेडी पहिले आपल्या घरी 3 किलोमीटर गाडी चाललेली आहे। तर 280 किलोमीटर आपल्याकडे झालेली आहे, आणि आपण येताना फाट्यावर 283चं रीडिंग घेतलेलं आहे, म्हणजे 3 किलोमीटर एक्स्ट्रा झालेलं आहे। हो, आपण किती किलोमीटर चालते ती त्याच्यानंतर आपण याचं रिव्ह्यू घेणार आहे। आता आपली 9 किलोमीटर टोटल झालेली आहे। तिडीवाडीला आपण जवळजवळ आलेलो आहे 9मध्ये, तर त्याचा आपण डेमो घेणार। 329 हो चुकी किलोमीटर। पहले अपन बिल्कुल 280 थी, 50 और मेरे हिसाब से 60 का एवरेज दे चुका ही है, क्योंकि 50 पहले निकला था। और अभी 2 गाड़ी बाकी थी, तो मैंने जब से चार्जिंग लगा दिया इसको, तो इसने 60 का एवरेज निकाला है हमने।